मध्य पूर्वेचं राजकारण आपल्याला माहिती आहे नेहमीच खूप गुंतागुंतीचं असतं. पण ट्रम्प प्रशासनाच्या काळात ना ह्या प्रदेशात अक्षरशः एक भूराजकीय भूकंपच झाला. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हेच पाहणार आहोत की कसा एक जुना वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष बाजूला सारून एका अगदी नवीन आणि शक्तिशाली आघाडीची पायाभरणी झाली. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता एकच समान शत्रू, तो म्हणजे इराण. आणि हे बदल किती मोठे होते हे बघा. जिन्साच्या अहवालातलं हे वाक्य सगळं काही सांगून जातं. म्हणजे अब्राहम कराराकडे फक्त एक तात्पुरता करार म्हणून पाहिलं जात नव्हतं, तर पुढची 40 वर्ष ह्या प्रदेशाचं राजकारण बदलण्याची ताकद ठेवणारी ही एक घटना होती. असं समजा की या एका घटनेनं संपूर्ण खेळाचे नियमच बदलून टाकले. चला तर मग आजच्या विश्लेषणामध्ये आपण 6 टप्प्यांतून हा संपूर्ण विषय समजून घेऊया. सुरुवात करूया बदलत्या मध्यपूर्वेपासून, मग बघू की इराणचं आव्हान नेमकं काय होतं. यानंतर आपण अमेरिकेची दुहेरी रणनीती समजून घेऊ. एकीकडे मॅक्सिमम प्रेशर आणि दुसरीकडे अब्राहम करार. आणि मग यातून एक नवीन युती कशी तयार झाली ते पाहू. आणि हो, सगळ्यात शेवटी या अपूर्ण खेळाचं भविष्य काय असू शकतं यावरही एक नजर टाकूया. तर पहिला भाग, बदलती मध्यपूर्व. इथे आपण हे बघणार आहोत की कसा अनेक दशकांपासून धुमसत असलेला एक संघर्ष अचानक मागे पडला आणि त्याची जागा एका पूर्णपणे नवीन समीकरणाने घेतली. आता बघा, हा जो फरक आहे ना तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं, सगळं राजकारण अरब इस्रायल संघर्षाभोवती फिरायचं. पॅलेस्टाईनचा मुद्दा केंद्रस्थानी होता. पण आता एक नवीन आणि त्याहूनही जास्त शक्तिशाली समीकरण तयार झालं होतं. इराणचा वाढता प्रभाव आणि त्याचा धोका हा एक असा समान शत्रू होता ज्याने अनेक वर्षांचं वैर विसरायला लावलं आणि इस्रायलला अनेक प्रमुख अरब देशांच्या, विशेषतः आखाती देशांच्या जवळ आणलं. ओके, पुढचा भाग आहे इराणचं आव्हान. तर आपण जो समान धोका म्हणतोय तो नेमकं होता तरी काय? बरं, अमेरिकेचा आणि त्यांच्या प्रादेशिक भागीदारांच्या नजरेतून पाहिलं तर इराण अनेक आघाड्यांवर एक मोठं आव्हान बनलं होतं. आणि म्हणूनच या नवीन युतीची गरज निर्माण झाली. तर मग प्रश्न येतो की इराणला इतका मोठा धोका का मानला जात होता? तर विचार करा. एकतर त्यांच्याकडे संपूर्ण प्रदेशातलं सर्वात मोठं बॅलिस्टिक मिसाईल शस्त्रागार होतं. दुसरा म्हणजे ते इराकपासून थेट येमेनपर्यंत आपल्या प्रॉक्सी गटांना, म्हणजे त्यांच्या वतीने लढणाऱ्या गटांना पैसा आणि शस्त्र पुरवत होते. आणि एवढंच नाही, तर हमास आणि हिजबुल्ला सारख्या संघटनांना त्यांनी घातक ड्रोन्स आणि रॉकेट्स दिले होते, ज्यांचा वापर थेट अमेरिकी सैनिकांवर हल्ले करण्यासाठी केला जात होता. हे विधान किती गंभीर आहे याचा जरा विचार करा. CNTOMचे कमांडर स्वतः हे मान्य करत होते की इराणच्या प्रगत आणि त्याचवेळी स्वस्थ ड्रोन तंत्रज्ञानामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला त्या प्रदेशात आपलं हवाई वर्चस्व टिकवून ठेवणं कठीण झालं होतं. म्हणजे इराणचे ड्रोन्स हे इतकं मोठं आव्हान बनले होते की त्यांनी युद्धाचं संपूर्ण गणितच बदलून टाकलं होतं. तर मग या इराणच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने एक दुहेरी रणनीती वापरली. त्यातली पहिली बाजू होती मॅक्सिमम प्रेशर, म्हणजेच कमाल दबाव. हा एक प्रकारे थेट सामना होता. आता हे मॅक्झिमम प्रेशर म्हणजे काय? तर याचे 2 मुख्य उद्देश होते. पहिला म्हणजे इराणच्या अर्थव्यवस्थेवर इतके प्रचंड निर्बंध लादायचे की त्यांना अणुकरारावर पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी तयार व्हावंच लागेल. आणि दुसरा उद्देश होता त्यांच्या मिसाईल कार्यक्रमाला आणि त्यांच्या प्रॉक्सी गटांना मिळणाऱ्या पैशांवर आणि मदतीवर लगाम घालणं. आणि ही मोहीम फक्त बोलण्यापुरती नव्हती. मे 2018 मध्ये अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेने कठोर निर्बंध लादले. 2019 मध्ये तर या प्रदेशात मोठ्या संख्येनं अमेरिकी सैन्य तैनात करण्यात आलं. आणि मग जानेवारी 2020 मध्ये जी घटना घडली त्याने सगळ्यांनाच धक्का दिला. इराणच्या सर्वात शक्तिशाली लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार करण्यात आलं. यातून अमेरिकेने एक अगदी स्पष्ट संदेश दिला की ते कठोर कारवाई करायला अजिबात मागेपुढे पाहणार नाहीत. बरं, ही झाली रणनीतीची एक बाजू. आता आपण दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे अब्राहम करार. हा फक्त दबावाचा खेळ नव्हता, तर इराणला एकटं पाडण्यासाठी नवीन मित्र जोडण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न होता.
अब्राहम करार हे खरंच ऐतिहासिक होते. विचार करा, अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे इस्रायलने UAE, बहरेन, सुदान आणि मोरोक्कोसारख्या अरब देशांसोबत थेट राजनैतिक संबंध सुरू केले. जी गोष्ट अनेक दशकांपासून अक्षरशः अशक्य मानली जात होती, ती या करारांनी शक्य करून दाखवली. आणि यामुळे मध्यपूर्वेचा राजकीय नकाशा कायमचा बदलून गेला. आणि गंमत म्हणजे हे सगळं खूप खूप वेगाने घडलं. सप्टेंबर ते डिसेंबर 2020 म्हणजे फक्त काही महिन्यांतच एकामागोमाग एक देश या करारांमध्ये सामील झाले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ट्रम्प प्रशासनाने आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या महिन्यांमध्ये यावर आपली पूर्ण ताकद आणि लक्ष केंद्रित केलं होतं. ठीक आहे, तर आता 5वा भाग, नवीन युतीची निर्मिती. आता आपण बघूया की हे मॅक्झिमम प्रेशर आणि अब्राहम करार या 2 गोष्टींनी मिळून मध्यपूर्वेत एक नवीन सुरक्षा व्यवस्था कशी तयार केली. हे करार फक्त कागदावरचे नव्हते, तर त्यातून लगेचच प्रत्यक्ष लष्करी सहकार्य सुरू झालं. ह्यातली सर्वात मोठी गोष्ट काय होती माहितीये? इस्रायलला अमेरिकेच्या सेंटकॉम म्हणजे त्यांच्या सेंट्रल कमांडच्या कार्यक्षेत्रात आणलं गेलं. आता याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की आता इस्रायल आणि त्याचे नवीन अरब मित्र एकाच अमेरिकी लष्करी कमांडखाली आले. त्यामुळे त्यांच्यात समन्वय साधणं खूपच सोपं झालं. आणि ह्यानंतर लगेचच संयुक्त लष्करी सराव सुरू झाले. इतकंच नाही तर ड्रोन विरोधी तंत्रज्ञानावर एकत्र काम करायलाही सुरुवात झाली. आणि मग हे सहकार्य वाढतच गेलं. कल्पना करा, अमेरिकेच्या बॉम्बर विमानांना इस्रायली आणि सौदी लढाऊ विमानं एकत्र एस्कॉर्ट करत होती. UAEचे हवाई दल प्रमुख चक्क इस्रायलमधल्या हवाई सरावात हजेरी लावत होते. बहरीनमधल्या अमेरिकी नौदल मुख्यालयात इस्रायली अधिकाऱ्याची नेमणूक होत होती. या सगळ्या गोष्टी काही वर्षांपूर्वी कोणी विचारही करू शकत नव्हतं. आणि हा सगळा खटाटोप होता इराणला एक स्पष्ट संदेश देण्यासाठी की आता या प्रदेशात एक नवीन आणि खूप शक्तिशाली लष्करी गट तयार होतोय. तर मग ह्या सगळ्याच्या मागे अंतिम ध्येय काय होतं? तर ते होतं एक मोठं प्रादेशिक सुरक्षा कवच तयार करणं. कशासाठी? तर इराण आणि त्याच्या प्रॉक्सी गटांच्या मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांपासून सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी. याची कल्पना अशी होती की अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इस्रायल आणि अरब देश एकत्र येतील, एकमेकांना माहिती देतील आणि मिळून कोणत्याही धोक्याला तोंड देतील. आणि आता शेवटचा भाग, एक अपूर्ण खेळ. पण मग प्रश्न हा आहे की ही रणनीती पूर्णत्वाला गेली होती का? आणि तिचं भविष्य काय असू शकतं? हे समजून घेण्यासाठी आता आपण काही स्रोतांमध्ये वर्णन केलेल्या एका काल्पनिक भविष्यावर नजर टाकूया. हे आपल्याला ह्या रणनीतीचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे दाखवेल. एक गोष्ट इथे स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण आता जी माहिती पाहणार आहोत ती काही काल्पनिक कागदपत्र आणि संभाव्य घटनांवर आधारित आहे, जी आपल्याला स्रोतांमध्ये सापडते. म्हणजे हा खराखुरा इतिहास नाही, तर या धोरणाचं भविष्य कसं असू शकतं याचं एक संभाव्य विश्लेषण आहे. तर या काल्पनिक भविष्यानुसार काय होतं? असं म्हटलंय की दुसऱ्या कार्यकाळात मॅक्सिमम प्रेशर मोहीम पुन्हा सुरू केली जाईल. यातून साहजिकच तणाव वाढेल आणि इस्रायल इराणमध्ये युद्ध पेटू शकतं. यात अमेरिकाही सहभागी होईल आणि थेट इराणच्या अणुठिकाणांवर हल्ले करेल. आणि शेवटी ऑपरेशन एपिक फ्युरी नावाच्या एका मोठ्या लष्करी कारवाईचं वर्णन यात केलं आहे, जे या संघर्षाची भीषणता दाखवतं. आणि यातली सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? या काल्पनिक लष्करी कारवाईला चक्क शांततेचे अध्यक्ष या संकल्पनेशी जोडण्यात आलं आहे. म्हणजे विचारसरणी अशी की खरी शांतता फक्त ताकद दाखवूनच मिळवता येते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी युद्धाचा वापर एक साधन म्हणून करणं. ही एक अशी रणनीती आहे जिथे शांततेसाठी आधी युद्धाचा धोका दाखवणं गरजेचं मानलं जातं. आणि मग शेवटी हाच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उरतो. ही जी नवीन समीकरणं आणि ही जी नवी युती तयार झाली आहे, ती खरंच मध्यपूर्वेत कायमची शांतता आणेल? की इराणसोबतच्या या वाढत्या तणावामुळे नकळतपणे एका मोठ्या आणि अधिक विनाशकारी युद्धाची पायाभरणी झालीय? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच येणारा काळच देईल.